लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळतोय। लोकसभेच्या निवडणुकीत सध्या मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी फाईट रंगतीये। एनडीए विरुद्ध महाआघाडी अशी लढत पाहायला मिळते। मात्र यंदाच्या निवडणुकीत एनडीएच विरुद्ध एनडीए अशी ही लढत पाहायला मिळू शकते। एनडीए मधले दोन घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात थेट लढतायत। कोणत्या मतदारसंघात एनडीएचे दोन घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि कोण आहेत ते उमेदवार पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। एनडीएचे दोन घटक पक्ष आमने सामने। लोकसभेच्या रिंगणात एनडीएचे दोन घटक पक्ष। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मैदानात मित्र पक्षांमध्ये फाईट। स्वाभिमानी पक्ष विरुद्ध शिवसेना थेट लढत। निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत मैदानात। लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात निवडणुकीचे वारे वाहतायत। एकीकडे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणजेच एनडीए विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगतोय। मात्र असं असताना एनडीएचे दोन घटक पक्षच सध्या निवडणुकीत आमने सामने आलेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। एनडीएचे दोन घटक पक्ष एकमेकांविरोधात लोकसभेच्या मैदानात उभे ठाकलेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की कोणत्या मतदारसंघातून घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत, तर ऐका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एनडीएचे दोन घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतायत। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना याच मतदारसंघातून निवडणूक लढवतायत। दोन्ही पक्ष मोदी सरकारचे हात बळकट करणारे आहेत। मात्र दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत। स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेले नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे सध्या निलेश राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करून नारायण राणे चांगलीच बॅटिंग करतायत। आता निलेशला पाठवलं तर मोदीलाच मदत करणार, हा हे मदत काय करणार। तर एनडीएचा दुसरा घटक पक्ष असलेली शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे। शिवसेनेचे विनायक राऊत हे या मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशी एनडीए मधील घटक पक्षांमध्ये ही रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत रंगणार आहे। स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे असा प्रश्न महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं, तुम्हीच ऐका। मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत का या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येणार आहेत आणि ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्यावेळेला ते नक्की देणार आहेत। त्यांची मीटिंग जाहीर मीटिंग होणार आहे। एकीकडे मुलाच्या विजयासाठी निलेश राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा डंका नारायण राणे पिटतायत, तर दुसरीकडे भाजपचे नेते मात्र शिवसेनेच्या व्यासपीठावरून राणेंवर टीकास्त्र सोडतायत। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा आमचे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसत आहेत। पुन्हा एकदा देशामध्ये फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार विनायक राऊत साहेब हे या जिल्ह्याने ठरवलं। संपूर्ण देशभरात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक ही एनडीएच्या दोन घटक पक्षांमध्ये पाहायला मिळते। शिवसेना आणि नारायण राणे हे एकमेकांचे कट्टर वैरी असल्यानं निवडणूक आणखीन रंगतदार होणार आहे। काँग्रेसचा उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असला तरी खरी लढत राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यातच होणार आहे। राणे एकीकडे भाजपचं कौतुक करतायत तर दुसरीकडे शिवसेनेवर मात्र आसूड ओढतायत। त्यामुळे एनडीएच्या घटक पक्षातील राजकीय युद्धात कोणाचा विजय होणार याकडेच आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।